एकदम खमंग आणि कुरकुरीत असे आज आपण नमक पारे करणार आहोत, जे चहासोबत खूप छान लागतात। संध्याकाळच्या चहासोबत जर का कुरकुरीत चटपटीत असं काहीतरी खायला असेल तर ते चहा पिण्याची मजाच काही वेगळी असते। नमस्कार मंडळी, नगरी ठसका चॅनलमध्ये मी राणू तुम्हा सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला दाखवणार आहे नमक पारेची रेसिपी, जी करायची पद्धत एकदम साधी सोपी आहे। घरामध्ये जे अवेलेबल इन्ग्रेडियंट असतात त्यामध्येच आपण ही रेसिपी करणार आहोत आणि एकदम खमंग कुरकुरीत अशी ही रेसिपी तयार करून होते। लहान मुलं सुद्धा आवडीने खातील असा हा पदार्थ आहे। तर वेळ वाया न घालवता आपण कृतीकडे वळूयात। तर त्यासाठी मी इथे एक मोठं पसरट भांडं घेतलेलं आहे। त्यामध्ये मी 1 कप मैदा घेतलेला आहे। मैद्याच्या ऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ सुद्धा घेऊ शकता। त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा कलौंजी घालायची, अर्धा चमचा ओवा घालायचा, थोडंसं जिरं घालायचं, यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं। त्यानंतर काय करायचं आहे, 1 पळी याच्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे। ही जी आपल्या तेलाच्या किटलीमध्ये जी पळी असते ती पळी आहे, त्या पळीने आपल्याला तेल घ्यायचं आहे। त्यानंतर हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। या पिठाला छान असं तेल मिक्स झालं पाहिजे आणि जेव्हा आपण हे पीठ असं हातामध्ये मुठ्ठीमध्ये दाबतो त्या टायमाला असा गोळा तयार झाला पाहिजे। याचा अर्थ पीठ व्यवस्थित सगळं मिक्स झालेलं आहे। आता थोडं थोडं करून यामध्ये पाणी घालायचं आणि याचा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे। एकदम सैलसर मळायचं नाही आहे आपल्याला, शक्यतो आपल्याला याचं पीठ हे थोडंसं घट्टसरच ठेवायचं आहे। तर अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला हे सगळं व्यवस्थित जिन्नस एकजीव करून छान असं हे पीठ मळून घ्यायचं आहे। त्याच्यावरती वाटी ठेवायची आणि 10 मिनिटांसाठी हे पीठ तसंच भिजत ठेवायचं आहे। नमक पारे करताना त्याच्या मधोमध आपल्याला पिठाचं घोळ लावून घ्यायचं आहे। तर त्यासाठी मी इथे वाटीमध्ये 1 चमचा मैदा घेतलेला आहे, त्यामध्ये 1 पळी मी इथे तेल घातलेलं आहे। व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला ही पेस्ट तयार करून घ्यायची आहे। पीठसुद्धा छान असं भिजलेलं आहे। 5 मिनिटांसाठी पुन्हा एकदा पीठ छान असं मळून घ्यायचं। त्यानंतर त्याचे गोळे तयार करून घ्यायचे, एक समान सगळे गोळे तयार करून घ्यायचे। पोळपाटावरती थोडंसं सुकं पीठ घालायचं, त्यावरती हा गोळा घ्यायचा, तो छान असा लाटून घ्यायचा। व्यवस्थित लाटून झालं की मग काय करायचं आहे, जो आपण पिठाचं जे घोळ तयार केलं होतं ते आपल्याला मधोमध लावून घ्यायचं आहे। व्यवस्थित सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचं। त्यानंतर जे कोरडं पीठ असतं आपलं ते सुद्धा आपल्याला स्प्रिंकल करायचं आहे त्याच्यावरून। त्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे, तुम्ही इथे बघू शकता। आता याच्या मधोमध सुद्धा पुन्हा एकदा आपल्याला हे जे आपण घोळ तयार केलं होतं ते लावून घ्यायचं आहे। घोळ लावण्याचं कारण हे आहे की जेव्हा आपण हे तळणार त्या टायमाला त्याचे लेयर्स खूप छान पडणार आहेत। व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे। एकदम पातळ असं लाटायचं आहे। लाटून झालं की मग काय करायचं आहे, पुन्हा एकदा आपल्याला जी पेस्ट तयार केली होती आपण ती पेस्ट मधोमध लावून घ्यायची आहे। सगळीकडे व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायची आणि याच्या ज्या कडा आहेत त्या कडेला पाणी लावून घ्यायचं आहे, जेणेकरून जेव्हा आपण हे फोल्ड करून घेणार आहोत तेव्हा व्यवस्थित हे एकमेकांना चिकटलं पाहिजे। अशा पद्धतीने हलक्या हाताने आपल्याला व्यवस्थित हे सगळं व्यवस्थित चिकटवून घ्यायचं आहे। त्यानंतर याच्या ज्या कडा आहेत त्या सुरीच्या साहाय्याने आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत, साईडच्या कडा काढून घ्यायच्या आणि अशा पद्धतीने एकसारखे आपल्याला हे पीसेस कट करून घ्यायचे आहेत। तुम्ही ते बघू शकता एक अशा पद्धतीने। तर अशा पद्धतीने हे सगळे पीसेस मी कट करून घेतलेले आहेत। कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे। तेल एकदम जास्त कडक गरम करायचं नाही आहे। नॉर्मल तेल गरम झालं की मग याच्यामध्ये हे नमक पारे सोडायचे आणि लो फ्लेमवरती आपल्याला छान लाल होईपर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत। तुम्ही जर का हाय फ्लेमवरती फ्राय करायला गेलात तर मग काय होणार आहे, ते एकदम खमंग आणि कुरकुरीत होणार नाहीत। ते एक थोड्या कालावधीनंतर ते लूज पडू शकतात। त्यामुळे शक्यतो आपल्याला काय करायचं आहे, लो फ्लेमवरती छान लाल होईपर्यंत हे नमक पारे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत। तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता इथे छान असा ब्राऊन रंग आलेला आहे। आता व्यवस्थित हे तळून झालेलं आहे। आता हे सगळं काढून घेऊयात। तर अशा पद्धतीने संध्याकाळच्या चहासोबतचा नाश्ता तयार झाला आहे। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आपला फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलसुद्धा फॉलो करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। पुन्हा एकदा भेटूया अशाच इंटरेस्टिंग रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।